की बॅटपेक्षा तुमच्या मनगटात ताकद पाहिजे. कारण की नेहमीच आमचं एक उदाहरण असतं की MRFची बॅट तुम्ही यूज केलात म्हणून तुम्ही गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर झालात असं नाही आहे. तो क्लास, तो पॉवर तुमच्यामध्ये असणं, ती शैली तुमच्यात असणं फार महत्त्वाचं. ते डेडिकेशन, मेहनत, लगन असणं फार महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे समोरच तुमच्या एक मोठं उदाहरण आहे किरण पवार. फारसं काही सांगण्याची गरज नाही. किरण पवारचे छोटे फॅन्स तिकडे आलेले आहेत. थँक्यू सो मच. या जरूर किरण पवारसाठी एक मेसेज दिला आहे की एक षटकार. चला या फॅन्स, तुमचाच आवाज त्याच्यापर्यंत जाऊ द्या. फॅन्सला बोलवतोय. किरण पवारचा एक छोटा समर्थक आला इकडे. चला सुरू करा पंच. संतोष सर गेम ऑन करा. लाईव्ह चॅट तिकडे जरूर ओपन आहे. सो प्लीज गेम ऑन. टॉस जिंकल्यानंतर कोलीवाडा संघाने क्षेत्ररक्षण निवडले. 2 षटकांचा फक्त मॅच आहे. 2 षटकांची लढत आहे. एवढ्याला मॅच झाली देखील असती. परंतु ज्या खेळाडूची प्रतीक्षा करतो तो खेळाडू आलाय. समीर आवासकर. काल जो खेळाडू हॉस्पिटलमध्ये होता, परंतु तो आज खेळाडू खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती. खरं तर सकाळीच भेटीसाठी आम्ही गेलो होतो, परंतु लल्ला म्हणाला की काही आवश्यकता, मी फिट अँड फाईन आहे. बिग फॅन, क्रिकेटचा प्रचंड मोठा फॅन आहे. चला थोडी घाई करा आता. समीर गेम ऑन करूया. आजच्या दिवसातील सेमीची लढत म्हणावं लागेल, कारण की विजयी संघ आजच्या दिवसातील शेवटचा सामना जिकडे अन्वी 11 पेन चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. स्ट्राईकला आपण जरूर पाहू शकता किरण पवार, नॉन स्ट्राईकला अक्षय पवार. पवार बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक्षा करतोय. सामना केव्हा सुरू होईल. समर्थक आहेत त्यांचं देखील स्वागत करूया आपण. आणि खास करून भूमी 11 पेन कोलीवाडा संघाचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. चला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती लल्ला वास्कर इन ॲक्शन मध्ये. लल्लाला आपण पाहू शकता मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून ज्याला हा चौकार आपण पाहिला. 400च्या स्ट्राईक रेटने किरण पवारने अगदी सुरुवात केली आपल्या टीमसाठी. ठाऊक आहे त्याला फक्त 12 चेंडू आहेत, अधिक वेळ आपल्याकडे नाही आहे. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा तो विचार करेल. शॉर्ट पिच आहे, खांद्याचा अतिरिक्त वापर, यष्टीरक्षकाला बीट केलं चेंडूने. आणि तदनंतर चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉपला, सीमा पार. पंचांचा इशारा येईल वाईट. 4+1 अर्थातच मिलतील 5. कांग्रेस का हाथ आम आदमी के साथ. पंजा 5 धावा. या 5 धावेने धावसंख्य आता 9 या आकड्यावर. पहा मोठा खेळाडू समोर असला ना की थोडं प्रेशर जरूर असतं, आणि ते दडपण, ते प्रेशर. गोलंदाज अलंकार, उभरता गोलंदाज आहे पेन कोलीवाडा संघासाठी. फटका फसलाय की काय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा उत्तुंग, हाय अँड हँडसम षटकार.
खरं तर हनुमानपाडा आणि नोटेड क्रिकेट क्लब हनुमानपाडा चे सर्व सदस्य इकडे उपस्थित आहेत. सागर असेल, अनिकेत असेल, हर्षद असेल, गणेश असेल, परममित्र बाले असेल, सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी जरूर केलं जाईल. खरं तर या स्पर्धेचं टायटल नेम देखील तेच आहे, नोटेड क्रिकेट क्लब हनुमानपाडा. हा षटकार हो हो जबरदस्त, क्या बात है किरण, सर्वाधिक दूर ठोकलेला हा षटकार, चेंडू हरवलाय. पॉवर, पवारची पॉवर आज तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळाली. क्या बात है, प्रचंड ताकद. खरं तर हा षटकार आहे की त्याहीपेक्षा अधिक रन्स द्यायला लागतील. ज्याप्रमाणे ISPL मध्ये 10-12 रन्स देतात, 9 रन्स होत्या. भरपूर लांब मारलेला किरणचा हा षटकार. बॅट्सविंग ऑफ स्टिकच्या बाहेर, एका धाबेसाठी जरूर आलाय किरण. बाईच्या स्वरूपाने ही एक रन्स, बाईज आहे, बाईच्या स्वरूपाने एक रन्स, एक वेगळी ॲक्शन आहे लल्ला सरांची. स्ट्राईकवर आता अक्षय पवार, पाहूया पहिलं षटक मार्गस्थी आहे. हा फटका चांगला आहे, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, काऊ कॉर्नरला. तिकडे समीर अव्वास्कर, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. रन्स आली एक सिंगल. धावसंख्या 23 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू बाकी असेल, महागडं षटक. खरं तर किरण पवार असेल तर महागडे षटक तुम्हाला पाहायला मिळतील. आणखीन एक अप्रतिम फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. या षटकाची सांगता केले षटकाराने. षटकार ठोकलाय. पहा, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूला विशेष महत्त्व का आहे, त्याचे फॅन्स फॉलोईंग, त्याची बॅटिंग, त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक का येतात. द वन मॅन आर्मी. किरण पवार आज क्लास आपला दाखवतोय, परंतु एक पवार जो आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळणार आहे, योगेश पवार. सो ते बॅटल देखील फार मजेशीर म्हणूया असं असणार आहे. रबर बॉल क्रिकेटसाठी जी बॅट खरं तर यूज करतो किरण, अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटसाठी जी बॅट यूज करत असेल तीच बॅट. सो बॅटस्विंग जबरदस्त आहे आणि तीच बॅट खरं तर अक्षय देखील वापरतोय. शेवटचा आणि दुसरं षटक, समीर. आपटलेला हा चेंडू होता, बाउन्स झाला, राईज झाला चेंडू गुडलँड स्पॉटवरना. यष्टीरक्षक लल्लाच्या ग्लोव्जमध्ये जाऊन चेंडू थांबला. डॉट बॉल. बऱ्याचशा अंतरानंतर हा निर्धाव चेंडू आलाय. अंतिम षटक आहे, भैरवीचं षटक समीरचं. ओव्हर द विकेटने फेकलेला हा चेंडू बाउन्स झालाय. पाहूया, रनआउटचा धोका जरूर आहे. पा कीपरच्या ग्लोव्जमध्ये चेंडू गेला तर तो निर्धाव चेंडू असेल, हे लक्षात ठेवा. स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, रनआउट किंवा रन्स मिळणार नाहीये. जर का कीपरकडून चेंडू मिस झाला तर मग तुम्ही रन्स घेऊ शकता. वन बाउन्सचा इशारा आला. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र फाईन लेगला, सीमा पार चौकार. या 4 धावेने धावसंख्या 33. खरं तर या मैदानावर आल्यानंतर असं वाटतं की न्यूझीलंडला आलोकित काय, ऑकलंड तिकडचे टेकडीवरचं ज्याप्रमाणे मैदानं असतात तशा प्रकारचे मैदान आहे. पाठीमागे काय चाललंय ते अजिबात दिसत नाहीये. ते पाठीमागचे 2 खेळाडू गप्पा मारतायत एकमेकासमोर की व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतायत ते देखील दिसत नाहीयेत. हा फटका अक्षय पवारचा
ती पॉइंटला पकडला झेल. धक्का पहिला सावला संघाला. अक्षय पवार बॅक टू द पॅव्हलियन. पण स्ट्राईक फक्त रोटेट करायची आहे. सोपं गणित आहे ते काही खेळाडूंना समजत नाही आहेत. आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वांना षटकार मारायच्या, सर्वांनाच हिरो व्हायचा आहे. परंतु संघ जर का तुमचा जिंकला तर तुम्ही हिरो व्हाल, हे लक्षात ठेवा. किरण पवार सारखा मोठा खेळाडू सोबत खेळतोय, चांगल्या टच मध्ये आहे. मागच्या षटकामध्ये त्यांनी षटकार ठोकलेत. फक्त सिंगल घ्यायचे, त्याला स्ट्राईक वाढायचंय आणि खेळ पाहायचा आहे. तसं घडायला पाहिजे पण तसं घडत नाहीये. आणि आता किरण दुसरी रन्स घेईल असं वाटत नाहीये. सिंगल रन्स. शेवटचे चेंडू बाकी असतील. एक फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे पहा. आणि या शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर. पंच संतोषजी चौधरी सरांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. एका धावेने धावसंख्या 35. नो बॉल दिलाय, सो फ्री हिट असणार आहे. वन बाउन्सचा इशारा ऑलरेडी झाला होता. सेकंड बाउन्सर असेल. लास्ट बॉल. गोलंदाज समीर फ्री हिट आहे. बॅटचे एज घेऊन किपरच्या पाठीमागे. रन्स मिळेल एक सिंगल. आणि धावसंख्या या एका धावेने अर्थातच 36 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. आणि विजयासाठी 37 रन्स या ठिकाणी टार्गेट सेट केलंय. उन्मुक्त 11 सावला या टीमने. दुसऱ्या सत्रामध्ये 37 धावा करायच्या आहेत विजयासाठी, हे लक्ष्य. आणि की बॅट्समन अर्थातच सर्वांच्या नजरा समीर आवासकरकडे असतील. समीर कशा प्रकारची फलंदाजी करेल, समीरच्या बॅटमधून किती षटकार येतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. तत्पूर्वी सतीश पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपण आम्हाला या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलं आणि एक दिवस समालोचन करण्याची संधी आपण आम्हाला दिलीत, त्याबद्दल थँक्यू सो मच. चला फलंदाज पाठवायचे आहेत. अधिकचा वेळ घेऊ नका. आणि अणवी 11 चिंचपाडा पेन आपण रेडी राहायचं आहे. दोन षटकांचा सामना आहे. 37 टार्गेट. 37 धावांचं लक्ष्य आहे. खरं तर शेवटच्या त्या षटकामध्ये फक्त एकच चेंडू खेळण्यासाठी मिळाला किरण पवार साठी. ऑन स्क्रीनवर जरूर तुम्ही पाहू शकताय. लल्ला वास्कर या ठिकाणी मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय. त्याच्यासोबत समीर आवासकर राईट हँड बॅट्समन, उजव्या हाताचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना 37 धावसंख्येचं लक्ष्य जरूर असणार आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल पेन कोलीवाडा या संघाला. परंतु 2 षटकातील एक षटक किरण पवारचं, त्या षटकामध्ये किती रन्स येतील हे महत्त्वपूर्ण राहणार आहे. काल देखील 2 आयकॉन असा लॉस होता.
रायगडातील भरपूर आयकॉन खेळाडू इकडे पाहायला मिळाले. खरं तर काही खेळाडू डोंबिवली वर्सोव्यावरून देखील काही आयकॉन खेळाडू इकडे आले होते. गेम ऑन. राईस केलेला चेंडू समीर अवास्करने उडवलाय डीप पॉइंटला. हा पहिला चेंडूवर ठोकलाय. षटकार. क्या बात आहे. काय उत्तर दिलंय. टिट फॉर टॅट आम्ही सांगतोय ज्याप्रमाणे फटकेबाजी पॉइंट रिजन मध्ये षटकार ठोकणं किरण पवार सारख्या गोलंदाजाला सोपं नाहीये. हा चेंडू देखील राईज झालाय. अधिक बाउन्स झाला. वाईटचा इशारा आलाय. वन बाउन्सचा देखील इशारा इकडे जरूर दिला जाईल. बजाज मॅक्सिमाची ऍड तुम्ही जरूर पाहिलीत स्क्रीनवर. हा देखील राईज झालेला चेंडू आपण पाहिला. खूप चांगला चेंडू होता. खांद्याचा अतिरिक्त वापर. गुडलँड स्पॉटवरनं चेंडूला राईज केलं, उडवलं. बाउन्स झालेला हा चेंडू असं आपटलेला आदळलेला चेंडू म्हणावा लागेल. खूप चांगली गोलंदाजी. हा डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा जरूर आलाय. लल्ला सर शाहरुख खानच्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये वाईटचा इशारा जरूर त्यांना देखील आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. ऑफ स्टिकच्या बाहेर टॅपिंग क्रिकेट. सिंगल इज कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे का नाही. एकच मिळेल. क्षेत्ररक्षण ला जवाब आहे सावला संघाचा. अपकमिंग यंगस्टार अंडर 90s मधले काही खेळाडूंना आपण पाहू शकताय. तदनंतर जर का आपण विचार केला तर 40+ गटातील काही खेळाडू या टीमचा हिस्सा आहेत. लल्ला क्या बात है. काही तासांपूर्वी हा खेळाडू हॉस्पिटलमध्ये होता मित्रांनो. तिथे ट्रीटमेंट घेतलंय परंतु काय षटकार ठोकलाय. सतीश पाटील इंजेक्शनची ताकद आहे की काही. लल्ला वॉट स्ट्रोक. जबरदस्त. किरण पवारला षटकार ठोकलाय. इकडे देखील पॉइंटला दिशा दाखवलाय. रस आले. एक सिंगल. सेकंडचा कॉल दिलाय 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 परंतु इकडे पाहूया. इकडे स्लिप झाला आणि तदनंतर हा खेळाडू धावबाद झालाय. रन्स एकच आहे ना की एकही रन्स नाही. ओके सो नो रन्स. धावसंख्या 15. धावा धावफलकावर. कदाचित लल्ला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये आता जावं लागेल. थोडे दुखापत जरूर झालंय. जरा चला ऑनस्क्रीन लल्लाला आम्ही दाखवतोय. तिकडे दुखापतग्रस्त ज्या ठिकाणी इंजेक्शन मारले तिथेच पडला परत. सो परत एकदा इंजेक्शन घ्यावं लागेल. हरकत नाही. परंतु क्रिकेटवर डेडिकेशन, क्रिकेटवर प्रेम किती आहे त्याचं हे पाहण्यासारखं आहे. पाम चला चला थोडं स्पीडअप करा. काही तासांपूर्वी जो खेळाडू हॉस्पिटलाइज होता, सलाइन्स लावल्या होत्या, तो खेळाडू पुन्हा खेळण्यासाठी आपल्या टीमसाठी आला. सकाळी देखील फोन्स कॉलवर मी म्हणालो त्याला की प्लीज थोडा आराम घे, परंतु नाही, तो आला. मॅच इम्पॉर्टंट, गेम इम्पॉर्टंट आहे. षटकातील हा चेंडू असेल, शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. हा खूप चांगला चेंडू आहे. षटक संपलं पहिलं आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर 15.
न्यू बॅट्समन शिवराज. गोलंदाज जरूर अक्षय पवार. हा देखील राईज झाला. बाउन्स अपटलेला चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. पण ह्या मॅच मध्ये पहिल्या सत्रात देखील असंच झालं होतं. किरण पवारला नॉन स्ट्राईकलाच राहावं लागलं होतं आणि ह्या इनिंग मध्ये देखील तशा प्रकारची परिस्थिती. समीर आवासकर जेवढा वेळ स्ट्राईकवर राहील ना मॅच मध्ये मजा येईल. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव. अक्षय पवार निकनेम गुड्डू. गुड्डू निकनेम आहे. आज सुजल म्हात्रे वडाव त्याला देखील गुड्डू या नावाने प्रसिद्ध आहे. आज देखील त्याचा वाढदिवस बर्थडे आहे. चला चिंचपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचा आहे. यस नेक्स्ट बॉल. या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. अक्षय पवार गोलंदाजी जरूर करतोय आणि हा शेवटचा चेंडू आपण पाहिला आणि इकडे सामना मात्र फिनिश झाला. मॅच ऑब्वियसली जिंकलाय टीम उन्मुक्त 11 सावला. चला कॅप्टन या सावले टीमचा आणि सलग 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच किरण पवार. सो आपण यायचं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. चला कॅप्टन या. टॉसला मॅच असेल 1 की 2. 2 षटकांचा सामना की 1.